नमस्कार. MN न्यूजमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. मनशक्ती केंद्र लोणावळ्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा समारोप नुकताच ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली मनशक्ती केंद्र वरसोली येथे संपन्न झाला. यावेळी ABP माझाचे संपादक राजीव खांडेकर, आचार्य शंकर मिशन, हेरेंज आश्रम गुजरातचे आदरणीय स्वामी असंगानंदजी, अथर्वचे संपादक आणि चार्टर्ड अकाउंटंट डॉक्टर दिलीप साठे, विश्वस्त प्रमोदभाई शिंदे आणि गजानन केळकर व्यासपीठावर उपस्थित होते. अध्यात्म आणि विज्ञानचा संगम असलेली आणि दीर्घकाळ सामाजिक, आरोग्य आणि धार्मिक क्षेत्रात कार्यरत असणारी एकमेव संस्था असल्याचे मत ABP माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी व्यक्त करत मनशक्ती केंद्र करत असलेल्या कार्याचा गौरव आणि कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांनी स्वामी यांच्यासोबत घालवलेल्या आठवणींना उजाळा दिला, तर प्रमोदभाई शिंदे आणि गजानन केळकर यांनी मनशक्ती करत असलेल्या 50 वर्षाचा प्रवासाचा आढावा घेतला. तर स्वामी असंगानंदजी यांनी मनशक्ती करत असलेल्या उपक्रमांना आजच्या परिस्थितीत मनशक्ती केंद्राची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पाहूया या कार्यक्रमाचा विशेष वृत्तांत. श्रद्धासुमन अर्पित करतो. सभी मंचस्थ महानुभाव और स्वामी जी के स्वप्नों को कार्य रूप, मूर्त रूप देने के लिए जो साधक, जीवनदानी साधक हैं, दूसरे साधक हैं, आप सब हैं. आप सबको मैं अभिनंदन देता हूं और आप सबके स्वास्थ्य की, इस कार्य में आपकी सफलता के लिए मेरी शुभकामनाएं. डेविड फॉली ने एक पुस्तक लिखी है, एराइज अर्जुन. अर्जुन संबोधन हम भारतीयों के लिए उन्होंने किया है. उनका कहना है, अर्जुन जागो, उठो. स्वामी विवेकानंद कहते हैं, उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधत. जागो. जबकि धर्म और विज्ञान उतना नहीं जुड़ा था, उस समय उन्हें वो दृष्टि आई और हर चीज को उन्होंने विज्ञान का स्वरूप दिया. तो उसमें उतना ही जैसे जैसे विज्ञान आगे बढ़ता जाता है, हमारी एक एक चीज, एक एक ज्ञान, वो उन्हें आश्चर्य होता है कि भारत में कैसे रहा. देशभरातील उपस्थित असलेले सगळे पाहुणे, त्या सगळ्यांना मी नमस्कार करतो. आपण बघतोय की कालखंड कसा बदलतो. म्हणजे साधारणपणे 22 फेब्रुवारी 1974 या दिवशी स्वामी त्याची गोष्ट अशी झाली की मी त्या काळात मुंबई पुणे प्रवास करत असे. पुण्याला माझं ब्रँच ऑफिस होतं. लोणावळा स्टेशनवरती मला एक माझा जुना मित्र भेटला आणि तो मला म्हणला की काय करतो. म्हटलं काय नाही, प्रॅक्टिस चालू आहे. तो म्हणला तू स्वामी विज्ञानंद लोणावळा आहे, त्यांना भेट. आणि तो त्यांना भेटून स्टेशनवरती त्या ट्रेनमध्ये आला होता. मी म्हटलं ठीक आहे. मग दुसऱ्या दिवशी जेव्हा मी परत मुंबईला जायला निघालो, त्या लोणावळा उतरलो, दत्त कुटीरमध्ये गेलो आणि स्वामींच्या बरोबर भेट झाली. त्यांनी सांगितलं की तुम्ही आमचं ऑडिट वगैरे कराल का, सगळं व्यवस्थापन वगैरे. म्हटलं ठीक आहे, करील. कारण म्हटलं मला काय अडचण नाही अशी की मी दर शुक्रवार शनिवार पुण्याला जातच असतो. तुमचं जेव्हा काम असेल तेव्हा तुम्ही मला कळवलं की मी आश्रमात येऊन त्या पद्धतीने आपण काम करू शकतो. पुढे थोडासा माझे व्याप वाढत गेला आणि मग मला ते प्रत्येक उतरणं शक्य नव्हतं. म्हणून मग मी त्यांना असं सांगितलं की जे काही काम असेल ते चिठ्ठी तुम्ही मला ट्रेनवरती आणून द्या. माझं रिझर्वेशन वगैरे असायचं. त्यांना मी बोगी नंबर, सीट नंबर कळवलं की तिकडे त्या काळात प्रमोदभाई बापडेकर हे तिथली घेऊन कामाचे घेऊन येत होते.
त्यांचं आगत स्वामींचा एक कटाक्ष असं होतं की आगत स्वागत हे झालंच पाहिजे प्रत्येक प्रोग्राम. तर ट्रेनवरती बटाटे वडा आणि थर्मसमध्ये चहा हे प्रमोदभाई आणि बापर्डेकर ही मंडळी त्यावेळेस, म्हणजे मी बोलतो आहे 50 वर्षापूर्वी, 75 सालची गोष्ट आहे. तर इतकं ते आदर तिथं जे त्यांनी जी परंपरा दिली ती आजपर्यंत त्यांच्या सर्व साधकांपर्यंत ती उचलली आहे. 2025 या दिवशी आपण या सुवर्ण महोत्सवाची सुरुवात केली होती. गेले वर्षभर त्याचं कार्य जे झालेलं आहे त्याचा आढावा थोड्या वेळाने आपण समजावून घेणार आहोत. मनशक्ती या संस्थेच्याबद्दल अधिक वेगळ्या पातळीवर आपल्याला आज कार्यरत आहेत. महर्षी स्त्री शिक्षण संस्था महर्षी कर्व्यांची आहे. रामकृष्ण संघ त्यालाही 100 वर्ष कधीच होऊन गेलेली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यालाही होऊन गेलेली आहे. नोळ्यातलं आमचं कैवल्यधाम त्यालाही 100 वर्ष झालेली आहेत. हा 50-100 वर्षाचा कालखंड असतो हा संस्थेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो. काळाचा जर विचार केला तर काळाच्या इतिहासामध्ये 50 वर्ष म्हणजे काही फार नाही आहेत, पण संस्थेच्या इतिहासात मात्र आज आपण एका भव्य पटांगणात बसलेलो आहोत. मनशक्तीच्या अनेक शाखालय आहेत. विस्तार भरपूर झालेला आहे. एका वटवृक्षासारखा हा विस्तार आहे. वटवृक्ष याची खोलवर रुजलेली पाळंमुळं काही आपल्याला दिसत नाही. एखादी उंच इमारत, भव्य मंदिर, त्याचा कळस हा आपल्याला दिसतो, पण त्याचा मजबूत पाया आपल्याला दिसत नाही. आपल्या मनशक्ती केंद्राचा अशाच प्रकारे मजबूत पाया आहे आणि तो म्हणजे स्वामीजी म्हणजे स्वामी विज्ञानानंद यांचा अभ्यास पाहिजे. सगळ्या पाहिजेचा हा जो सगळा सोर्स आहे त्याचा म्हणजे माणसाची हाव जी आहे ती कुठं संपताना दिसतच नाही आहे. आणि त्याच्यातली विकृती जी आहे, आता तुमच्यापैकी किती जणांना आत्ता अमेरिकेमध्ये ते जेफ्री एप्स्टीन नावाचं प्रकरण सुरू आहे त्याच्याबद्दल कल्पना आहे? मला कल्पना नाही. आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे? खास करून महिला वर्गासाठी त्यांना तर त्याच्या म्हणजे कदाचित ते माहिती काहीच त्यांना माहिती नसेल. पण हा एक असा विकृत माणूस होऊन गेला ज्यानं आत्महत्या केली साधारण 7-8 वर्षांपूर्वी. पण विकृतीच्या परमोच्च बिंदूला एकटा तो नाही तर जगातले पॉवरफुल माणसं, मग ते काही देशांचे अध्यक्ष असतील, पंतप्रधान असतील, मंत्री असतील, राजघराण्यातली लोक असतील, आणि त्यांनी त्यांच्या विकृत सगळ्या आनंदासाठी ही लोक काय काय करत होती. म्हणजे मला ह्या सगळ्या, आपण अशा ठिकाणी आहोत की त्याचा उच्चारी करायची माझी खरं तर इच्छा नाही, पण विकृतपणाच्या सगळ्या मर्यादा पार करणारी अशी ही लोक की ज्यांना म्हणजे असं का व्हावं की ज्यांच्याकडं सत्ता आहे, पैसा आहे, सगळी सुख हाताशी म्हणजे हात जोडून तुमच्या दाराशी उभा आहे, अशा लोकांच्या मनामध्ये इतक्या विकृतीनं का घर करावं? हा खरं तर म्हणजे फार कुतूहलाचा आणि याच्यावर खरं तर अभ्यास व्हायला पाहिजे. पण हा सगळा गेल्या काही वर्षामध्ये समाजामध्ये जे काही बदल झालेत आणि स्वार्थीपणा हा सगळ्याचा एक इतका महत्त्वाचा घटक बनून गेलेला आहे, त्याच्यातून ह्या सगळ्या विकृती जन्माला आलेल्या आहेत. आणि त्या जशा तिथं आहेत त्याच पद्धतीनं त्या आपल्याहीकडं वेगवेगळ्या पातळ्यांवर कधीतरी कशा डोकं वर काढतात, त्याची असंख्य उदाहरणं आपल्याला रोज पाहायला मिळतात. म्हणजे आता आपण काय म्हणूया आपण की आपलं विचार करणं
आणि वागणं याच्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत. मी अलीकडं पुण्यातलीच म्हणजे ती पिंपरी चिंचवड वगैरे कुठल्या तरी भागातली बातमी वाचली. मी थक्क झालो. ती बातमी अशी होती की एका शाळेमध्ये एका शिक्षिकेनं काहीतरी एका विद्यार्थ्याला त्यानं काहीतरी केलं, चुकीचं केलं म्हणून मारलं. त्यानंतर त्या मुलानं तक्रार केली. या स्वरूपाच्या बातम्या आपण नेहमी वाचत असतो. इथं असं झालं की त्या पालकांनी शाळेकडे तक्रार केली की या शिक्षिकेनं मारहाण केली आणि तुम्ही ॲक्शन घ्या. शाळेनं सांगितलं ठीक आहे आम्ही बघतो. त्यांनी सांगितलं तशी ॲक्शन नाही, तुम्ही आमच्या समोर ॲक्शन घ्या. तर त्या अशा समोर ॲक्शन वगैरे तर शाळेनं, तरी ते पालक आणि ते सगळे आले होते. तर शाळेनं सांगितलं की आम्ही बघतो, आम्ही करू, आम्ही त्यांना काय कारणं दाखवा वगैरे. त्या पालकांचा आग्रह हा होता की या बाईंनी माझ्या मुलाच्या मुस्काडात मारली, तुम्ही ती काय ॲक्शन घ्यायची ती घ्या, पण याची परतफेड माझा मुलगा या शिक्षिकेच्या मुस्काडात देईल, त्यानंच होईल. माझं भाग्य असं की स्वामीजींचा मला खूप छान पद्धतीनं सहवास मिळाला. म्हणजे जी जी वर्णनं आत्ता केली गेली त्या सर्व प्रकारांनी, चेष्टामस्करीपासून गंभीर चर्चेपर्यंत सर्व पातळ्यांवरती त्यांचा सहवास मला मिळाला. मी उपसंपादक असताना ते लेख घेऊन यायचे आणि तुम्हाला सहज सांगतो, मोजक्या शब्दात लिहिणं हे फार अवघड असतं आणि सोपं लिहिणं अधिक अवघड असतं. स्वामीजी विचारायचे किती शब्दात पाहिजे, आणि तुम्हाला मी आता कितीतरी वर्ष मी त्यांचं लेखन, काय संस्कार नाही म्हणत, मी संपादन केलं म्हणतो. एकदाही असं झालं नाही की सांगितलेल्या शब्द मर्यादेच्या पलीकडे स्वामीजी गेले, आणि एकदाही असं झालं नाही की त्यांना सांगायचा विषय अपुरा राहिला. याला नुसती शब्दाची ताकद लागत नाही, विचार आणि जे सांगायचं आहे त्याच्यावरची हुकमत लागते, आणि ते त्यांचं अतिशय पक्कं होतं आणि त्यामुळे त्यांना त्याची कधीही अडचण जाणवली नाही. 50 वर्षांपूर्वी त्यांनी रोपटं लावलं. आज सगळं जग गेली काही वर्ष मनाचं महत्त्व सांगत आहे, मन कसं महत्त्वाचं आहे. अरे पण आपल्याकडे शंकराचार्यांपासून अनेकांनी मनाचं महत्त्व सांगितलं ना. माणूस क्षणगुणी आहे असं शंकराचार्यांनी लिहिलेलं आहे, बरोबर आहे ना. प्रश्न पडला की आभार कोणाचे मानायचे, कारण इथे बसलेले आणि समोर जे सगळेच आमचे आहेत, बरोबर ना, सगळेच आमचे आहेत. आमचे ऑडिटर साहेब आहेत, कोळेकर साहेब आहेत, स्वामीजी पण आमचे आहेत, आणि ABP माझा संपादक पण आमचे आहेत. त्याच्यामुळे कोणाचे आभार मानायचे. पण एक उपचार म्हणून आभार मानणं आवश्यक आहे, ते आपण करूया. मनशक्तीच्या कुठल्याही कार्यक्रमाला एक थोडी अध्यात्माची झालर असते. आपल्या लक्षात आलं असेल की हे जेव्हा वर्ष सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू झालं, त्याची सुरुवात जी केली ती गोविंदगिरी महाराजांनी जी केली, आणि समापन जे आहे हे स्वामी असंगानंद सरस्वतींनी केलं. त्याच्यामुळे विज्ञान जरी असलं तरी त्याला अध्यात्माची जोड, जसं आत्ता सांगितलं कोळेकर सरांनी की विज्ञान आणि अध्यात्माचा संगम स्वामीजींनी केला, तर नावच त्यांनी विज्ञानामध्ये त्यांनी घेतलेलं होतं. आत्म परीक्षण मेरा तंत्र है, बाहर मेरा कोई दुश्मन नहीं, अंदर कुछ शत्रु जरूर सही, दिन दिन मेरा ज्ञान कर्म बढ़ेगा, तो एक दिन सब जग मेरा ही बनेगा, विज्ञान श्रद्धा मेरा चर्म है, कृतज्ञता मेरा धर्म है, परनिंदा मेरा वर्म है, शांति समता मेरा कर्म है. हरिओम. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MN न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.